तर नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आलेले आहेत बिग बॉस मराठी सीझन 5 चे ग्रँड फिनालेचे फायनल वोटिंग आणि कोण होणार या सीझनचा विनर हे सुद्धा या वोटिंग ट्रेड्स मध्ये कळणार आहे। तर मित्रांनो, पुढे जाण्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राइब व व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। मित्रांनो, सुरुवातीला आपण पाहूयात की आजच्या एपिसोड मध्ये नेमकं काय काय घडलं। आजच्या एपिसोड मध्ये घडलं ते म्हणजे रियुनियन तयार झाली, जे की पहिले सदस्य जे घरातून बाहेर पडले होते ते पुन्हा एकदा घरात आपल्याला पाहायला मिळाले। आणि त्यांनी काय केलं तर त्यांनी सगळ्यांना आपापला गेम सांगितला। त्यांनी सांगितलं की आम्ही बाहेर गेल्यावर आपल्याला असं दिसलं आणि तुम्ही सुद्धा बाहेर गेल्यावर तुम्ही एक पाहणार की आपण निगेटिव्ह वागत होता किंवा आपण कुठे चुकलो हे तुम्हाला बाहेर गेल्यानंतर समजणार आहे। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळालं ते अरबाज आणि निकीचं प्रेम प्रकरण पुन्हा एकदा उसळून आलेलं दिसलेलं आहे। आणि अशा प्रकारे सेकंड लास्ट डे बिग बॉस मराठी सीझनचा हा पार पडला। त्यानंतर आता महाराष्ट्राला ओढ लागली आहे की बिग बॉस मराठी सीझन 5 जो इतका हिट ठरलेला आहे, ब्लॉकबस्टर ठरलेला आहे, तर त्याची नेमकी ट्रॉफी कोण उचलणार आणि कोण ठरणार महाराष्ट्राचा विजेता, हेच आपण या व्हिडिओमध्ये आणि या वोटिंग ट्रेंड्स मध्ये समजावून घेण्याचा प्रयत्न करूयात। तर वोटिंग ट्रेंड्स सुरुवातीला आपण पाहूयात की 6 नंबरचा सदस्य कोण आहे। 6 नंबरचा सदस्य आहे मित्रांनो, ती आहे जान्हवी किल्लेकर। जान्हवी किल्लेकरचा गेम आपण सुरुवातीपासून पाहत आलेलो आहे। सुरुवातीला त्याने वेगळा गेम दाखवला आणि त्यानंतर जो गेम दाखवायला सुरुवात केला ती एक वेगळीच पातळी त्याने दाखवलेली आहे। कारण सुरुवातीला दाखवली ती आहे विलनची पातळी आणि त्यानंतर जो गेम त्याने दाखवला ती एक इमोशनल ड्रामा होता। इमोशनल करण्याचं काम त्याने प्रेक्षकांना करण्याचं केलं होतं। तर मित्रांनो, त्यानुसार तिला आता वोटिंग मिळाली आहे। ती आहे 6 नंबरला आणि तिला मिळालेले वोट्स आहेत फक्त 9%। 9% वोट्स जान्हवी किल्लेकरला मिळालेले आहेत। त्यानंतर येतो 5 नंबरचा सदस्य। 5 नंबरचा सदस्य म्हणजे डीपी दादा। डीपी दादा धनंजय पवार यांना सुद्धा प्रेक्षकांना बरोबर पाठिंबा होता, परंतु त्यांनी म्हणावा तसा गेम या सीझन मध्ये दाखवला नसला। त्यांना गेम समजायला वेळ लागला, मग मध्येच त्यांचं अग्रेशन आपण पाहिलं, परंतु शेवटला परत तो एकदा वीक होताना आपल्याला दिसला। त्याचाच तोटा धनंजय पवार यांना झालेला दिसतोय आणि त्यांना मिळालेले वोट्स आहेत फक्त 10% वोट्स, जी की 2%चा फरक फक्त जान्हवी आणि डीपी दादा मध्ये आहे। त्यानंतर येतो 4 नंबरचा सदस्य। 4 नंबरचा सदस्य म्हणजे त्यांचीच बहीण अंकिता वालावलकर। अंकिता वालावलकर ही 4 नंबरला असून तिला मिळालेले वोट्स आहेत 13%, जे की धनंजय दादा यांच्यापेक्षा फक्त 3% जास्त। त्यानंतर येतो 3 नंबरचा सदस्य। टॉप 3 मध्ये निक्की दिसायला मिळत आहे आपल्याला। निक्कीला मिळालेले आहेत 18% वोट म्हणजेच 18% वोट्स, जी की तिचा गेम इतका निगेटिव्ह जरी लोकांना वाटला असला तरी शेवटला तिचा गेम हा पॉझिटिव्ह कडे जाताना आपल्याला दिसलेला होता। त्याच्यामुळे तिला मिळालेले आहेत 18% वोट्स आणि टॉप 3 मध्ये निक्कीची जागा बनलेली आहे। त्यानंतर येतो 2 नंबरचा सदस्य। 2 नंबरच्या सदस्यामध्ये नाव आहे अभिजित सावंत। अभिजित सावंत यांचा गेम आपण पाहिला, तो अतिशय उत्तम गेम अभिजित सावंतने खेळलेला आहे। एक मॅच्युअर पर्सनॅलिटी महाराष्ट्राला त्यानं दाखवून दिलेली आहे आणि घरामध्ये जो वावर त्यानं निर्माण केला होता त्याचाच फायदा अभिजित सावंत याला होताना आपल्याला दिसत आहे। त्यामुळे त्याला मिळालेले वोट्स आहेत 20% वोट्स, जे की सर्वात आतापर्यंत जे आपण पाहिले त्यांच्यापेक्षा खूपच जास्त किंवा खूप चांगले वोट्स त्यांना मिळालेले आहेत। त्यानंतर येतो आपला 1 नंबरचा सदस्य, जो की झापूक झुपूक किंग आणि गुलीगट टॉपचा किंग असं सुद्धा म्हणता येईल। कारण प्रत्येक ज्या वेळेस त्याला नॉमिनेट झालेला आहे त्यावेळेस प्रत्येक वेळेस त्याने 1 नंबरला सेव्ह झालेला आहे आणि सगळ्यात जास्त वोट्स त्याने मिळवलेले आहेत, तो आहे सूरज चव्हाण। सूरज चव्हाणला मिळालेले वोट्स आहेत 30% म्हणजे 30% वोट्स घेऊन सध्या 1 नंबरला राज्य करतोय सूरज चव्हाण। आणि सूरज चव्हाण उद्या बिग बॉसची ट्रॉफी उचलताना आपल्याला दिसणार आहे। सूरज चव्हाणने बिग बॉसची ट्रॉफी उचलली म्हणजेच महाराष्ट्राने ट्रॉफी उचलल्यासारखं उद्या होणार आहे। तर मित्रांनो, ग्रँड फिनाले पाहायला विसरू नका। आणि हो, माझा व्हिडिओ कसा वाटला आणि माझ्या वोटिंग ट्रेंड्स आवडले का हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा। धन्यवाद।